परभणी ते मुंबई या लॉंग मार्चला आता सुरुवात होते। सूर्यवंशी आणि विजय वाकोडेंच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी करण्यासाठी हे आंदोलन आता उभारलं जात आहे। राज्य सरकारने सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर केली, मात्र सूर्यवंशी कुटुंबातील सदस्यांनी सरकारची आर्थिक मदत नाकारलेली आहे आणि हा लॉंग मार्च आता काढला जातोय। परभणी ते मुंबई लॉंग मार्चला आता सुरुवात झालेली आहे। तर सूर्यवंशी आणि विजय वाकोडेंच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी करण्यासाठी हे आंदोलन आता उभारलं जात आहे। तर ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। परभणी ते मुंबई लॉंग मार्चला सुरुवात झालेली आहे। खालिद नाज आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत। या मोर्चाच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्याला ते देत आहेत। खालिद, परभणी ते मुंबई लॉंग मार्च आता सुरू होतोय। सूर्यवंशी आणि विजय वाकोडेंच्या कुटुंबाला न्याय देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन आता उभारलं जात आहे। अधिकचे अपडेट या मोर्चाच्या संदर्भातले काय? शुभम सर, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला आज 31 दिवस झालेले आहे आणि त्यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर अद्यापही कारवाई झाली नसल्याच्या निषेधार्थ आज सर्व परभणी जिल्ह्यातील आंबेडकर जयंती करून परभणी ते मुंबई असा लॉंग मार्च काढला जाणार आहे। मी माझ्या कॅमेरामॅन हरिभाऊ सुतारेला विनंती करतो की त्यांनी आज जे लॉंग मार्च आहे ते आमच्या लोकशाहीच्या प्रेक्षकांना या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करावा। परभणी ते मुंबई असा या ठिकाणी हे लॉंग मार्च आत्ताच निघालेला आहे। या लॉंग मार्चचं नेतृत्व स्वर्गीय विजय वाकोडे यांचे चिरंजीव आशिष वाकोडे यांच्याकडे देण्यात आलेला आहे आणि यासाठी परभणी जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी प्रेमींकडून मोठी तयारी करण्यात आलेली आहे। या लॉंग मार्चचा जागोजागी स्वागत केले जाणार आहे। जागोजागी या लॉंग मार्च मध्ये सर्व आंबेडकरी प्रेमी असतील किंवा मुस्लिम समाजातील लोक असतील हे या लॉंग मार्च मध्ये सहभागी होणार आहे। परभणीत 31 दिवसापासून या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी व विजय वाकोडे यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू होते। या धरणे आंदोलनाला भेट देण्यासाठी राज्यातील सर्वच प्रमुख पक्षातील नेते उपस्थित झालेले होते। अद्यापही न्याय मिळाला नसल्यामुळे आज अखेर सोमनाथ सूर्यवंशी व लोकनेते विजय वाकोडे यांना न्याय मिळावा, पोलीस कर्मचाऱ्यांना, दोषी पोलीस कर्मचाऱ्यांना कडक शिक्षा करावी आणि सोमनाथ सूर्यवंशी आणि लोकनेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना किमान एक कोटी रुपयाची आर्थिक मदत जाहीर करावी, या मागणीसाठी आज परभणी शहरातून हा लॉंग मार्च निघालेला आहे। हा लॉंग मार्च परभणी जिल्ह्यात 4 ठिकाणी मुक्कामी राहणार आहे आणि पुढील दिशा या ठिकाणी ठरवणार आहे। एकंदरीत आज या लॉंग मार्च मध्ये दाखवण्यात आंबेडकर आहे ठीक आहे खालिद, महत्त्वाचे अपडेट या मोर्चाच्या संदर्भातले तुम्ही दिलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर परभणी ते मुंबई लॉंग मार्चला आता सुरुवात झालेली आहे आणि या लॉंग मार्चची आपण दृश्यही पाहतोय। सूर्यवंशी आणि विजय वाकोडेंच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी या मोर्चाच्या माध्यमातून केली जाते। दरम्यान या संदर्भात उदय सामंतांची देखील एक महत्त्वाची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे, आपण ऐकूयात। परभणीच्या बाबतीमध्ये देखील माननीय शिंदे साहेबांच्या आदेशानं मी परभणीच्या त्या कुटुंबाला भेटायला जायचं निश्चित केलेलं होतं, परंतु त्यावेळी ते लातूरला गेलेलं होतं आणि अजूनही जर त्यांच्या मनामध्ये काही पोलिसांबद्दल किंवा शासनाबद्दल शंका असेल तर शिवसेनेच्या वतीनं आणि शिंदे साहेबांच्या आदेशानं मी त्या कुटुंबाची भेट घेणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।